होत नाही तोवर आरोपी ठरत नाही असं सना मलिक यांनी नवाब मलिकांवर वक्तव्य केलंय। नवाब मलिक भाजपला नकोसे आहेत हे यातून समजायला लागलं। त्यांच्यावर आरोप झालाय, आरोप सिद्ध नाही झालाय आणि जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ते फक्त आरोपच राहतात आणि संविधानानुसार तुम्हाला पण माहित आहे आपण आरोप करून ठेवू आणि ते सिद्ध नाही झाला, जेव्हा आरोपचा निर्णय निकाल येणार तेव्हा दूधचं दूध आणि पाणीचं पाणी नक्कीच होणार। तर महाराष्ट्रात 2/3 मतानं महायुती जिंकेल, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा विश्वास व्यक्त केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये 2/3 बहुमताने महायुती जिंकेल, 51% वर मत घेऊन आम्ही जिंकू आणि महाराष्ट्रामध्ये विकासाचं मतदान होत आहे। सर्व नगरपालिका महानगरपालिकेमध्ये विकसित महाराष्ट्राकरता, विकसित नगरपालिकेकरता, विकसित महानगरपालिकेकरता मतदान होणार आहे। मला विश्वास आहे। आज मी वसमतमध्ये आहे, वसमतमध्ये सुद्धा जनता विकासाला मत देईल। तर कोल्हापूर महापालिकेसाठी ठाकरे सेनेनं 40 जागांवर दावा केलाय। ठाकरे सेनेकडून इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात झाली आहे। कुणाच्याही दावणीला बांधायला ठाकरेंची शिवसेना कमजोर नाही असं वक्तव्य संपर्क प्रमुख अरुण दुधवडकरांनी केलंय। आता कमीत कमी आमच्याकडे कोल्हापूर महानगरपालिकेला 35 ते 40 उमेदवार आता इच्छुक आलेले आहेत। जवळजवळ त्यांच्या 15 ते 20 लोकांच्या मुलाखती झालेल्या आहेत। अजून मुलाखती थोड्या बाकी आहेत, आता घेतोच आहे त्यांच्या। पण चांगल्या पद्धतीचा चांगला प्रतिसाद आज आमचे शिवसैनिक स्वतःहून इथे आज 40 लोक इच्छुक राहिले आहेत, म्हणजे चांगला प्रतिसाद आहे। आम्ही 150हून अधिक जागा जिंकू, जागांबाबत समन्वय आहे, अडचण नाही अशी स्पष्टोक्ती अमित साटम यांनी दिली आहे। 227 जागांवरती महायुती लढेल। महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणि महायुतीचा महापौर हा 150 पेक्षा जास्त जागांवरती कसा निवडून येईल, नगरसेवक निवडून येतील आणि महायुतीचा महापौर मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान करण्याच्या दृष्टिकोनातून, तयारीच्या दृष्टिकोनातून ही चर्चा झालेली आहे। कुणीही अशा प्रकारे जागांचा दावा केलेला नाही। आमचा फॉर्म्युला पण ठरलाय आणि आमचा आकडा पण ठरलाय। 150+ एवढ्या महानगरपालिकेत महायुतीत नगरसेवक निवडून आणणे हा आमचा आकडा, हा आमचा फॉर्म्युला, हा आमचा निर्णय आज आम्ही चर्चा केली आहे। दोघेही मिळून RPI सहित आणि त्यांचे मित्रपक्ष आहेत कवाडेजी आणि अन्य आमचे सहकारी यांच्या सहित कोणी कुठे लढल्यावर 150+ आम्ही जाऊ, तो आकडा ठरवण्यासाठीच्या अभ्यासाची आज बैठक झाली। 1-2 दिवसात परत बसून दोन्ही पक्ष नेमक्या किती जागा लढतील आम्ही ठरवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।